आणि बुवा तुम्ही 2-3 वेळा या स्टेजवर येलात. मी जवळजवळ 5 ते 6 वेळा अधिक माझे कार्यक्रम झाले. वागदेकरांबरोबर 2-3 झाले. वागदेकर इथून जवळ आहे, म्हणजे घर जवळ आहे, कुत्र्याच्या भोगभर. त्या डुएट अर्थी बोलतस ना, त्या केळ्याच्या गाडीत तू कधी बसलं रे? दुधाच्या गाडी आहे होय, बसणारच तू. काय सांगले, 5 वर्षाचं मुलगो माझो, बायको माझी, बायको नाही शेजारी सांगतो काय तो. त्याच्यामुळे तुझी परिस्थिती यायची अशी झाली आहे. तुझं मराठ टेकलंस त्याचं कारणच मुळीत हा वॉशिंग मशीन गावली तुझ्या घराकडे नाही हा, म्हणून तुझी अशी परिस्थिती आली, कपडे धुवून येते. त्यामध्ये ठीक आहे, छान मनोरंजन केलं ना. नको रे, माका दया येतात. उद्या काय झालं तर कावळो बसा फांदी मोडा काय म्हणून मी येत आहे. मी बोलणार नाही तुका. मी बाकीच्या बुवांका बोलू शकतो, तुका नाही बोलत आहे. देवा शपथ माका भीतीच वाटतं तुझी गॅरंटीच नाही अजिबात. काय तुझ्या एक खरं सांगतोय, अरे तू सांभाळ ना. मी सांगते ना, सांभाळू काय रे. कोण नाही कोणचं आणि डाळभात लोणचं. उद्या काय झालं ना आपणा तब्येत, कोण नाही येणार लक्षात घे. आपल्या सांभाळूचा उदाहरण बघतोस ना, समोर बघतोस ना उदाहरण. हां नाही खरं सांगतोय, अभिषेक शिरसाट बुवा आजारी आहे, अतिशय खूप आजारी आहे. अभिषेक शिरसाट बुवा जागेवर गजर लिहिण्याची ताकद आहे त्याची. स्वर एकदा त्यांची तब्येत चांगली होती म्हणून एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजव. खरं सांगतोय, या देवाच्या चरणी प्रार्थना करतो. अभिषेक शिरसाट परशुराम बुवांचा म्हणजे हुबेहूब आवाज, परंतु तब्येत त्यांची एवढी ढासळली अचानक की आज अतिशय म्हणजे अंथरुणात खेळलेले असते. हल्ली तुम्ही बघितलं असेल त्यांच्या बाऱ्या पण नाहीत. बबन साखरे खेतवाडी 10वी गल्ली यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यामुळे सगळे आहोत भजनी बुवा म्हणून ठरवत, पण आपली तब्येत पहिले सांभाळू गई. आम्ही बघ, आमका खाल्ला पसता तुका अन्न खाता, तू त्या दुधाच्या आणि केळ्याच्याच पाठी लागलेलं आहे. भारी रे तू. उद्यापासून सांभाळ, कार्यक्रम कमी कर, नाही तर काय फरक नाही पडणार. उद्या तुझा कोण समाधी बांधतो ना, तुका असं वाटत असत गैरसमज असत तर कोणी एक नाही. हां मी पुजारी बांधतो, तुझ्या नावाची एक झोड उठे. काय रे सगळी, पण आवाज गोड आहे, एकदा जोरदार टाळ्या वाजव. नाही खरं सांगतो, आवाजाच्या बाबतीत म्हणूनच तू राहुलच, नाही तर तू केव्हा इतक्या तुका पोचवले नसतो. संकीर्तन साधन पैसोपे गळतील बाबे जन्मांतरीची, गळतील बाबे जन्मांतरीची. भवसागर हा पार कराया धाममुखी देण्यावे. भवसागर हा पार कराया धाममुखी
धन्यवाद. एक दोन गाणी काय आहे, गजर म्हटल्यानंतर एक दोन जुनी नवी गाणी प्रत्येकजण घेतो आणि मग गजराला सुरुवात करतोय. गजराच्या माध्यमातून 100% आपल्याला काहीतरी देण्याचा प्रयत्न करणार, कारण वायफळ गडबड करण्यापेक्षा आणि मग यूट्यूबवाल्यांना सांगायचं की हे कट करा म्हणून ती सांगण्याची पाळी 100% मी माझ्यावर आणणार नाही. काय ना, बोलायचं तर बिंदास बोलायचं बुवा. हिला लक्षात आमची ती क्लिप व्हायरल, तू हडबीड म्हणतस ना, ती जाऊ दे. ती मंडळात त्या मंडळाकडे बसलो त्यानं ते व्हायरल केलं आणि त्या बारी एक 5-6 महिने झाले आणि काल ती व्हायरल केल्याने असतं. तसे करणारे करू दे, पण जे पाठसून करतात त्यांचा हिशोब आपण करायचा नाही, बरोबर ना. पाठसून बोलणारेच बोललं, वास्तवात माणसाला जागा खोया. हां, ठाम राहणार आपण. तू असं ना ठाम माझ्याबरोबर नाही करूचीच नाही ती. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. तुझ्या स्वप्नात कोण येता काय रे कधी? तुम्हाला सांगितलं जिल्हा परिषदची शाळा बंद पडले, जिल्हा परिषदची शाळा बंद पडले ना, त्याचं बुवा सखोल म्हणजे खोल अभ्यास करू. का बंद पडले? तर हल्ली मुलं कमी झालीत, म्हणजे लग्न कमी झाल्यामुळे मुलं कमी झालीत. पूर्वी जिल्हा परिषदची शाळा तुडुंब भरलेली असायची, कारण एका अड्डा होते. आता एक नाही तर 2 मुलावर लोक थांबतात. आता आणि 20 वर्षांनी तुमच्या नातरो पत्रोंक दाखवता लागत, ह्याला लग्न म्हणतात. लग्न पण होतं ना मुश्किलच. ह्या बॅलन्स जर हवा खोया, जिल्हा परिषदची शाळा जर परत तुला फुललेले बघूचे असतील तर जे 5 वर्षानंतर 1-2 मुलांवर थांबलेत त्यांनी परत सुरुवात करायचा, शाळा भरणार. खरं सांगतोय, नाहीतर भरणार नाही शाळा, कारण लग्नच होत नाही, मुलं कमी झाली आहेत. आणि ज्यांची आम्ही प्रत्येक बारीक सांगतो. मका सांग, आता समोर गाडी येतात ती कोणती द्यायची? पोलिसांची, होय ना? म्हणायचं कोणाची? मग आपण म्हणतो, मराठीत म्हणतो पोलीस आले, आणि हिंदीत पोलीस आई किती म्हणतात ती सांगा. मग हिंदीमध्ये पोलीस आई म्हणतात आणि हिंदीमध्ये म्हणतात पोलीस हिले मराठीत, आणि हिंदीत म्हणतात पोलीस आई. याचं कारण काय तर सांगतो. ह्या का घेऊन जावा याला, तू काय कॅरियरवर जरी ठेवले तरी काय ना. तुका दिसतच नाही म्हणता हो, पोलिसांचीच गाडी आता. अरे वरती दिवे दिसले काय ॲम्ब्युलन्स नसतात, ती वाय करत गेली असती. पोलिसांची गाडी. हाईट लक्षात ठेव किती आती, हाईट लक्षात ठेवायची. हा, ॲम्ब्युलन्स जरा उंच असतात. कमल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. कमल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. ह्या गाण्यात परोळेकर बाया वाजवूक चान्स नाही तुमच्या माहितीसाठी. बाया वाजवूक जुन्या गाण्यांमध्ये चान्स आहे, तो तुम्ही छान वाजवता. ह्या बाया बिया काय नाही, डुबुक डुबुक टुबुक. कमल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. या नटीनं मारली मिठी, या नटीनं नटीनं मारली मिठी, या अजून 1-2 गाणी फक्त घेतो आणि मग गजराला सुरुवात करणार, कारण तो महत्वाचा आहे. तू मला अंगुराचा, मी लाकडी भुसाग. तू शेरणी शिकारी, मी बाबडा ससाग. तू शेरणी शिकारी, मी बाबडा ससाग. एक फुलवार कोकणे, एक फुलवार कोकणे.
तू शेरणी शिकारी भाबडाचा सागर तू शेरणी शिकारी भाबडाचा सागर अजून एक फक्त मराठी गाणं घेतोय. काय काय किती शब्दरचना किती छान असतात बघा. ओढोई बेबंद श्वासात ध्यासात स्वप्नात येणे तुझे आंबावल्या माझ्या उरात श्वासात रेशीम काटे तुझे मन मोराचे जादू भरे पिसारे मेरी सपनाच्या निंदीने हसले रे क्षण फुलले रे क्षण छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर कोरेगाववर गाणं म्हणजे खरं आहे सांगतो मला म्हणजे मला ते माहीत नाही आहे बुवा म्हणतील पण शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती एकत्रित गाणं घेतो आणि मग गजराला सुरुवात करणार आहे. काय एक लक्षात घे आता आपण बुवा सिनियर आहोत म्हणजे तू म्हणा आपण मग आम्ही सिनियर आहोत आता भांडणाचे दिवस तसे गेले केव्हा तरी भांडणं होतात पण आपण जर अशी एकमेकाची जर इज्जत काढू लागलो ना बुवा तर नवीन जे बुवा आहेत आता येणारे ते पण त्याच पद्धतीत वावर त्यांचा होणार मग काही दिवसांनी भांडणाची परिस्थिती गंभीर होईल म्हणून आपण ते चुकीचं करूया नको असं माझं म्हणणं आहे. आपण म्हणजे सगळे दिले आता त्याच्यात तू काय धरू जो धर नाही तर तू काय पीस काढून सोडलेलंच नाही तरी काय विषय नाही तुझं. अरे नामा विनक मुख सर्पाचे ते वेळ माहिती आहे ना. हा तू मगापासून सगळ्याचा काय तर सांगलंस ना ते 2-4 चुटके सांगलंस बरोबर. तू एक तरी काय त्या देवाबद्दल नाव घेतलं तू त्या साऊंडवाल्यांका पण सोडलं नाही. अरे छोटं बटन असलं तर ते 2 बोटातच धरून फिरवावं लागतं ना. तू का मुठीन फिरवतं मागा सांग ना. तू काय करतो मुठीन फिरवतं का. पूर्वी जे रेडिओ होते माहिती आहे ना ऑल इंडिया त्याची बटणं ते मर्फीचे रेडिओ होते ते मोठे होते त्याची बटणं एवढी मोठी होती ती अशी धरूची लागत मुठीत आणि फिरवची लागत. तर बटनच छोटा त्यामुळे त्या 2 चिमटीत धरूनच फिरवता लागतं आणि हळूवार फिरव काय तर बरोबर तुका काय व्हाय तो साऊंड मिळतात. काय बटनाचे विषय लहान पोरांसारखे असले तू पण असलं. ईश्वर की मूर्ति बनाने वाला एक कलाकार ईश्वर से कहता है, हे ईश्वर तू भी एक कलाकार है
और मैं भी एक कलाकार हूँ। तूने मेरे जैसे असंख्य पुतले बनाकर इस धरती पर भेजे हैं और मैंने तेरे जैसे असंख्य पुतले बनाकर इस धरती पर बेचे हैं। फर्क कितना है? तेरे बनाए हुए पुतले आपस में झगड़ा करते हैं और मेरे बनाए हुए पुतले के आगे अपना सिर झुकाते हैं। हे त्याच्यातलं फरक लक्षात घे. त्यामुळे आपला भांडणं करून का उपयोग नाही, त्याचा आउटपुट झिरो असणार. आज लोक म्हणतील की बाबा समऱ्यान काय तर बुवांचा काढा काढून टाकला, माका मान्य आता तो काढ, पण त्याचो 2 दिवसानंतर काय असत ना विषय तो घे. तुका आजच्या घडीत तुका तू बोलू शकत नाही. तुझ्या डायबिटीस इतक्या वाढला आणि तू सांगते मी बटाटे काढून ठेवलंय. हा, मग त्यांच्याकडनं घेताना बटाटे वडं घ्यायचो नाही ना, फक्त त्या बेसनाचा पीठ थापून घ्यायचा होता आणि खायचा होता घराकडे. अरे बटाटी डायबिटीसला चालत नाही. तू सांगतो 400 गेला डायबिटीस, काय 370 400 गेला, अशा प्रॉब्लेम होतो लो. तुका वाटतं आता तू उभो कसो राहत असतात माका समाधान नाही वाजते एवढं डायबिटीस वाढत. उद्यापासून गरुडाची येल खाणं झेजरून, गरुड येल म्हणतात बरोबर ना, खा ती बरं वाटत. माझ्याकडे उपाय नाही तर आड्यातलं पान झाड्यात सुरू उजळून खा, 1 नंबरच होता. आता 1 नंबर हा खा, त्यात तुका गरज आहे. माझं 5 वर्षाचं पोरगो आईकडे काय 5 रुपये कुरकुरे मागता, आहे 5 रुपये दे, आहे 10 रुपये दे मागता. किती आईकडे किती मागता, बापूस घराकडे जाग्यावर नको. 365 दिवस बापूस घराकडेच नाही, औषधकडे नाही तर कोणाकडे मागतो सांग नका तू. बापाशी तो पाय ठिकाणार नको. बोलत राजे इथे गाजले, बोलत राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. काय हा एक समीर, एक लक्षात घे, जोक्स बी शक्यतो मी सांगत नाही. जोक्स हल्लीच्या जोक्सना तसं काय अर्थच नसतं. म्हणजे साधो हॅलो हॅलो साधो विषय सांगते फक्त एक चुटको म्हणून. हल्ली घडलेला विषय, माझ्या शेजाऱ्यात राहणारा माणूस 10-15 वर्षापूर्वी जो बापूस वारलो, डोळ्यासून एक थेंब येऊ नाही पाण्याचं. 7-8 वर्षापूर्वी त्याची आव स्वारली, डोळ्यासून एक पाण्याचं थेंब येऊ नाही. आणि 5 महिन्यापूर्वी त्याची बायको वारली, तो पहिल्या दिवसापासून 13 दिवसापासून एक जीव जाय करत रडा होतो. शेवटी माका राहला नाही म्हणून 2-3 महिने बायको गेल्यानंतर मी सहज त्याला विचारले, कारण मस्करीतले आम्ही. म्हटलं तुझं बापूच गेलो तेव्हा डोळ्यासून एक थेंब नाही, आऊस गेली तेव्हा एक डोळ्यासून थेंब नाही, आणि बायको गेली तर 13 दिवस इतकं अक्षबुक्षी रडा होतं की ते. तो माका म्हणालो, बुवा जेव्हा माझं बापूस वारलो म्हणजे माझे बाबा वारले, त्या गावातले म्हातारे लोक येऊन माझ्या खांद्यावर हात ठेवून माका सांगत, तू काहीच घेऊ नको, तुझे बाबा गेले तर त्या बाबांची जागा आम्ही घेऊ, उद्यापासून आमका बाबा म्हणून. काही दिवसांनी 4-5 वर्षांत माझी हाऊस वारली, म्हातारे बायका माझ्या बाजू केले आणि म्हणाले, बाबी तू काही एक घेऊ नको, तुझ्या औशीच्या जागेवर आम्ही असो. पण माझी बायकोच 5-8 महिन्यापूर्वी वारली. गावातला याक बाईल माणूस येऊन माझ्या खांद्याला हात ठेवून जागा मागे नको जागा घेतो. हे चुटके नेहमीचे झाले ना असं का. त्यामुळे म्हणून कोण या घेऊ तयार नाही. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्याला रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, दलितांनी दलितांचा राजा महाड घोषित केला.
ती लेखणी होती. निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर, निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर. एक त्या एक त्या रायगडावर गजराला सुरुवात करणार आणि त्या गजराच्या माध्यमातून आपल्यापर्यंत एक दोन विषय थोडक्यात पोचवण्याचा प्रयत्न. तुका जाऊचा तर तू जाऊ शकतोस, काही विषय नाही. काय डायबिटीसवाल्यांका प्रॉब्लेम एक वेगळं असतं, तू म्हणून ठेवू नको, जातो. पण तुझा तसलं काही एक नाही. हा माका माहिती आहे, तू हय बसत राहू शेवटपर्यंत. सन्माननीय हार्दिक खवणेकर यांकडून माझ्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय, धन्यवाद. आणि या बक्षाचा स्वीकार करतोय. वा क्या बात आहे. हार्दिक त्यांच्याकडनं हार्दिक खवणेकर. हे कोणाकडनं? सन्माननीय अशोक पाटकर, ही माझी जी सवंगडी आहे, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. हे 300 रुपयाचं पारितोषिक पाटकर यांच्याकडून आलेले, धन्यवाद करतो, स्वीकारतोय. आणि पाटकर यांच्याकडून पुन्हा विराज बावकर आणि संकेत गोसावी यांच्यासाठी हे 100 रुपये पारितोषिक आलेले, स्वागत करतो, धन्यवाद. या एकट्यान ओढतो नाही सकारात, बरोबर ना. सगळा हो ग्रुप जर असलो तर आमचा रिस्पेक्ट आहे. यांच्यामुळे आपण इथे बसलोय. राजा पुरवळेकरांनी म्हणजे फक्त लांब पडूक लागला गो अंतर, आणि त्यांचा प्रॉब्लेम त्यांना गाडी चालू केला नाही. सचिन राणे यांच्याकडून म्हणजे पक्वाजोदक इले माका सांगले, मागाशी पर्यटकांका फिरवून गेले म्हणून. सचिन राणे बागदेकर कोणते पक्वाजोदक यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नागेश शिंदे आणि निखिल गायचोर यांच्याकडून निलेश राणे साहेब आमदार यांच्यावरती काहीतरी काव्य घ्या म्हणून 100 रुपयाचं पारितोषिक आले. आणि सुनील खोत यांच्याकडून माझ्यासाठी हे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. फरमाईश्वर हे सगळ्यात थोडक्यात करतो बुवा तू. आणि बुवा मग कसं आहे माहिती, हे लक्षात घे. तू गेलंच तरी आम्ही बघ, आम्ही लोके बुवा आम्ही शक्यतो उठत नाही, ठीक आहे. पण तुझी सवयच कशी आहे माहिती आहे का, वाईट गजर केलं. समजा तुझ्या गजराच्या सुरुवातीपासून बुवा मी केले ना उठान, तर तुझी सवय इकडे बघा इकडे बघा इकडे बघा. कोणाकडे बघता एक विषय सांग. अरे काय कर्माचं सादरीकरण करताना 15 मिनिटं कोण थांबू शकत नाही. इतके आहे मोठेपणा, ह्याच्यात मिळाला असतो मी. हे जो तुमका वाटतं ना मोठेपणा, उद्या कोण नाही म्हणून तुझ्यासाठी म्हणतो बघ. अरे रावणाची लंका सोन्याची होती आणि श्रीकृष्णाची द्वारका सोन्याची होती. एकाची जळली आणि दुसऱ्याची बुडाली. ते देव त्याच्या समोर टिकले नाही तर तुझ्यासारखं काय टिकतलो. तू काय तो घातलेलो ड्रेस छापला नाही घालू आणि तू सांगतो हिंमत कसली कर्माची दाखवतं. हा तू याचा तबला उघड, ह्याची ढोलकी उचलून दाखवू शकतोस. तो पकवाज आणि ढोलकी एका 2 हातात घेऊन तू गाडीपर्यंत नेऊ शकतोस. तुझं जीव जाताना तुका मुश्किल झालो. त्या का उगी जबरदस्ती असतं. आला नको विसरू बसान राहू. हा सुनील खोत यांच्याकडून विराज बावकर यांच्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, स्वागत करतोय. होगा मसीहा सामने तेरे, फिर भी न तू बच पाएगा. तेरा अपना क्यों नहीं आखिर तुझको आग लगाएगा. आसमान में उड़ने वाले मिट्टी में मिल जाएगा. कसम वादे प्यार वफा सब बातें हैं, बातों का क्या कोई किसी का नहीं. झूठे
नाते हैं नातों का क्या, कसमें वादे प्यार वफा सभी बातें हैं बातों का क्या. गेलं लक्षात? काय बघतो चुकला हां लिहून घे. बाहेर गेलंस तर लिहतो कोण. आणि रिक्षावाल्यांवर पण सुद्धा काहीतरी म्हण मस्त पैकी मी म्हणणार अरे त्यांच्या जीवर आपली वारी चालू आहे. गजराला सुरुवात करतोय. तन म्हणत हाय कण कणात हाय देव नुसतंच नाही विटेवर. तन म्हणत हाय कण कणात हाय देव नुसतंच नाही विटेवर. हे आयुष्य आहे बदलय सुंदर परिणामचे चिल्लर. हे आयुष्य आहे बदलय त्याची टोपी याला अशी कशी गीत जगावी. याची टोपी त्याला त्याची टोपी याला अशी कशी गीत जगावी. कुबेराच्या हाती सोन्याची वाटी अन गरीब मरतोय उपाशी. अपुलिया फळे कर्मची अपुलिया फळे कर्मची फळे चुकणार नाही कोणाची. जगाचं फसविशी सांग परी कसे फसविशी त्या भगवंताची. कोण धरणार नाही हात धरणार नाही गणपापाच रे भरल्यावर. कोण धरणार नाही हात धरणार नाही गणपापाच रे भरल्यावर. हे आयुष्य आहे बघ सुंदर. देव नुसतंच नाही विटेवर. देव नुसतंच नाही विटेवर. हे आयुष्य आहे बघ काय ही कर्माची फळं आपल्याला भोगावंच लागतात. म्हणून तर महाभारतामध्ये दाखवले बघा की भीष्माला त्या बाणावरती बाणाच्या शय्येवर झोपावं लागलं. त्या भीष्माचार्य श्रीकृष्णाला विचारतात हे श्रीकृष्णा गेले 100 वर्ष मी कधी अपराध केला नाही तरी पण मला ही मरते शेवटी शिक्षा का. तेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं 100च्या जन्माच्या पूर्वी वाटेतून जात असताना तुमची काय चालली सैन्याची वरात चाललेली असताना तुमच्या मध्ये एक साप आला. त्या सापाला उचलून तुम्ही टाकलात बाजूला वाटेवरनं बाजूला केलात. तो एका काटेरी कुंपणावरती पडला आणि म्हणून त्याने शाप दिलेला आहे की माझी मरणावस्था ज्या काट्यांमुळे झाली ज्याने टाकला आहे त्याची परिस्थिती तशीच होऊ गई. म्हणून एक कलियुग आहे. ह्या कलियुगात तुम्हाला इथे करायचं इथे फेडायचं पण त्या पूर्वीच्या युगात पुढच्या जन्मात सुद्धा फेडायला लागायचं. या ठिकाणी ही जी पूजा आहे नवरात्रात पूजा होतं डबल वाऱ्या असतात. ही पूजा आहे ती रिक्षा चालक मालक संघटना यांच्या वतीने आयोजित केलेली आहे. ज्याची खावी पोळी त्यांची वाजवावी टाळी म्हणून रिक्षा संघटनेवरती एक 100% गाणं घेण्याचा प्रयत्न करतो. अनेक गाणी रिक्षा चालक मालक संघटनेवर आधारित असतात रिक्षावाल्यांवरती असतात.
कामावर जायला उशीर झाला, कामावर जायला उशीर झाला, बघतोय रिक्षावाला वाट माझी बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला, देवदूत हा माणसामधला, देवदूत हा माणसामधला, अमुता रिक्षावाला देवा, अमुता रिक्षावाला, देवदूत हा माणसामधला, अमुता रिक्षावाला देव मला, आदर्श रिक्षा संघटना आधार त्यांचा गोरगरिबांना, आदर्श रिक्षा संघटना आधार त्यांचा गोरगरिबांना, संकटकाली धावून येती, संकटकाली धावून येती, साऱ्यांच्या मदतीला देवा आमच्या रिक्षावाला, देवदूत हा माणसामधला, आमचा रिक्षावाला देवा, आमचा रिक्षावाला, अजून एक गीत बघा त्यांच्यावरती. बरोबर म्हणा काय म्हणतात, माझ्या तोंडाकडे बघू नको. धन्य धन्य हे चालक, धन्य धन्य हे मालक, धन्य धन्य हे चालक, धन्य धन्य हे मालक, एकमेकांना देती आधार. काय रिक्षा चालक मालक संघटना यांच्या वतीने धन्य धन्य हे चालक, धन्य धन्य हे मालक, धन्य धन्य हे चालक, धन्य धन्य हे मालक, एकमेकांना देती आधार. रिक्षा संघटना मापन पाठ संघटना जमदार, रिक्षा संघटना मापन पाठ संघटना जमदार, रिक्षा संघटना मापन पाठ. धन्य धन्य हे चालक, धन्य धन्य हे मालक, धन्य धन्य हे चालक, धन्य धन्य हे मालक, धन्य धन्य हे चालक, धन्य धन्य हे मालक. एकमेकांना देती आधार. रिक्षा संघटना मापन पाठ संघटना जमदार, मापन पाठ संघटना जमदार. धाव रस्त्याने भर धाव, वळणानी गावो गाव.
जीवनाचे गाणे अधिक राजा राणीच्या संगीत गाते जीवनाचे गाणे अधिक आयुष्याची ही सफर गाडी संगे रुबाबदार आयुष्याची ही सफर आयुष्याची ही सफर गाडी संगे रुबाबदार आयुष्याची ही सफर गाडी संगे रुबाबदार एकमेकांना देखी आधार धन्य धन्य हे चालक धन्य धन्य हे मालक एकमेकांना देती आधार रिक्षा संघटना एका रिक्षावाल्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा मायबाप प्रेक्षक हो गजर पुढे घेतोय छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपल्या अंगणामध्ये तुळस आणि आपल्या मंदिरांचे कळस दिसतात आणि त्याच प्रती छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि यानंतर जर आदराने कोणाचं नाव घेतलं जातं तर ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे म्हटल्यानंतर इथे पक्षीय विषय नाही पण बाळासाहेब ठाकरेंचं नाव प्रत्येकाच्या मराठी माणसाच्या हृदयात मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरे होते म्हणून मुंबईमध्ये मराठी माणूस ताट मानेने उभा आहे म्हणून त्या बाळासाहेबांसाठी एक घेतोय एक गाणं घेतोय हिंदुस्थानचा बादशाह होता मी तलवार आमची राणी आहे आणि दादागिरी तर करतोच आम्ही कारण ही सगळी बाळासाहेबांची मेहरबानी आहे बाळासाहेबांची मेहरबानी आहे बाळासाहेबांची मेहरबानी आहे रगाडल्यासारखी महाराष्ट्रामध्ये एक जन्मला शिवाचा छावा बाळ ठाकरे नाव शिवाचा छावा बाळ ठाकरे नाव
धन्य धन्य झाला, धन्य धन्य झाला. बाळ ठाकरे नाव त्या पुन्हा ऐकावा. अजून एक फरमाईश लेवल गजर घेऊया. सन्माननीय अशोक पाटकर महापौर यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांच्यावर एक गाणं घेतलं म्हणून मला 500 रुपयाचे बहुमोल असं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गेले सांगून ज्ञानोबा तुकोबा संत गोरोबा खायचा सोडून भक्तीचा मार्ग निवडावा. गेले सांगून ज्ञानोबा तुकोबा संत गोरोबा खायचा सोडून भक्तीचा मार्ग निवडावा. नामत नाचत नाचत रंगुनी गावा. या समुद्र रूपात अखंड देह शिजवावा. आज भाग्य उजल जन्मास येऊन संतांच्या पुण्यभूमीवर. आज भाग्य उजल जन्मास येऊन संतांच्या पुण्यभूमीवर. हे आयुष्य आहे बघले सुंदर. देव नुसतच नाही विटेवर, देव नुसतच नाही विटेवर. हे आयुष्य आहे बघले सुंदर. गुजरातचं शेवटचं कडवं घेतोय आणि त्याच्यामध्ये एक जी फरमाईश राहिली आहे ती 100% पूर्ण करतोय. कारण बुवांना वेळ मिळायला पाहिजे म्हणून गजर संपवतोय. दुसऱ्याच समजून नको गंगू केली स्वतःची राजा भोज. दुसऱ्याच समजून नको गंगू केली स्वतःची राजा भोज. उतरून गेलाय माझ. अरे अहंकार्या में भल्या भल्यांचा उतरून गेलाय माझ. हरी भजनी मी तुम्हा सांगतो या जीवनाचे राजो. त्रिवेणी संगम होईल आज. गजराची शेवटची वेळ आहे. आता पूर्वी सन्माननीय आमदार निलेश राणे साहेब यांच्यावरती एक कडवं घ्या म्हणून मला बक्षीस आलेलं होतं. प्रयत्न करतोय. आधी फक्त गावा काय होता पटकन मिळणार आणि आम्ही अडचणीत येतो.
नाही मिळत. बुवा गेलो जाऊ दे, ते जो काही विषय नाही. तो आता इलो फक्त 4-5 जोक सांगितलं की त्याचा गजर सरलो, तो नाही होऊ शकत. ह्याच्यातच तो जाऊ दे, पण त्याच्यावर मग बोलूच नाही. प्रामाणिकपणे सांगते, चांगल्या आवाजात तो बुवा म्हणून काय बोलत नाही. कारण एक शब्द माका त्याला बोलायची गरज नाही. मी सरळ सरळ आमदारांवर माका मेहनत नाही. आता नंतर अभंगाच्या अगोदर म्हणते मी ते गजर संपवते. चालत ना. उगीच काहीतरी सगळ्यांका लावतात तर आमदारांका लावून नाही मग करा. नको दुसऱ्याच समजू नको गंगोतेली स्वतःची राजभोज. अहंकाराने भल्या भल्यांचा करून गेला माझ. हरिभजनी मी तुम्हा सांगतो या जीवनाचे राज. देवभक्त नाम त्रिवेणी संगम होईल आज. या भवसागरी जीवन नौका पाल्या तुझी होणार. या भवसागरी जीवन नौका पाल्या तुझी होणार. परंतु निलेश राणांचे वडील ज्यांनी शाखा प्रमुख ते मुख्यमंत्र्यांपर्यंत मजल गाठली. निलेश राणे साहेबांचे गाणं माझ्याकडे आहे पण मिळत नाही, 2 आहेत. परंतु शेवटी राणे कुटुंब आहे म्हणून त्यांच्यावरती एक कडवं नक्की देतोय. झुंजू मुंजू पाठ झाली कोंबड्याने बांग केली. पूर्वेला लाली आली धरणीला जाग आली. हिरवीची राणी वणी पाखर हो, हिरवीची राणी वणी पाखर. जीवाचं मैत्र ढवळ्यानी पवळा शेताला घेऊन जीवाचं मैत्र ढवळ्यानी पवळा शेताला घेऊन जीवाचं मैत्र ढवळ्यानी पवळा शेताला घेऊन. सिंधुदुर्ग हा कुणाचा मुरली दयाने वाचा. रणांगण गाजविलं मर्दन हो, रणांगण गाजविलं मर्दन हो. जीवा भावाचे सखे सोबती कोकणचा आस्वाद या होला सिंधुदुर्गिया. कोकणचा आस्वाद पुढे पण वाटणार नाही अशी त्यांची भाषा.
तुझ्या कोकणचा आस्वाद घ्या. धन्यवाद. गजराची सांगता करतोय. गुरु एक तुझी माझा विधाता चल, गुरु विना शून्य सारे विश्व हे सफल. संततीने ओलांडला अवघड भाग, चुकलो जिथं कामिनी तुझा, तुझ्यामुळे उमगलो मी जमला भेट. सुख दुःख एकमेका वाटलं वाटलं. सत्यनारायण दया सागरा कृपा करी मधुवरी, कृपा करी मधुवरी अनंत कटे जय जय विठ्ठल रघुनाथ, 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 जय जय विठ्ठल. रंग देवती माती तुझा विजय